बरं झाले स्वतःची खुर्ची आणली. हे पोरं बाकड्यावर बी बसून देत नाही. जसं त्यांच्या घरच्याने टाकलाय बाकडा, आपली खुर्ची ना आपणच बसायचं आहे ना. कंपाऊंड तर लय मोठे. डोकून बघतो गाड्या काय आहे आतमध्ये. त्यासाठीच खुर्ची आणली की आता बघतो डोकून. अरे वा 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 वा, मस्त वातावरण आहे. मस्त. अयो आईला पोरगी तर लय भारी गाड्या. तिला पटवतोच आणि हिच्या संगच लग्न करतो. हा ला किती भारी दिसते. असे नाजूक नाजूक फुलं तोडते. मी तिला बी लग्न झालं ना, तिला फुलासारखंच जपीन. तिला फुलं जास्त आवडतात वाटतं. आता लग्न तर करावंच लागेल. मी तरी किती दिवस थांबू. हा घरचे बघत नाही काय नाही, मीच माझा प्रयत्न करेन. तसं माझ्यापेक्षा भारी आहे आणि किती गोरी आहे. मी थोडा आहे काळा पण मी पटवून घेणे ॲडजस्ट करेन. थांब रे, एकदा पटणार सारख नाही मग काय मस्त होईल सगळं. अय काय पाहतोय? काय झालं? खुर्ची आणली, खुर्ची उभा राहू. काय पाहतोय आतमध्ये? काय नाही ते हा? फुलं पाहत होतो. काय चोरी चारी करायचा विषय बघाय? नाही नाही, हा? चोरी करायला काय करायचंय? हा? चोरी बिरी काय नाही. मग काय करू राहिला काय म्हणे नेमकं? ती पोरगी पाहत होतो. मी ऐकलंय लय भारी दिसत, लय भारी गोड ती दिसते. पोरगी होती आतमध्ये. पोरगे हा कुठला आहे तू? मी त्या वस्तीवरच आहे खालच्या. खालच्या वस्तीवर ना? हा मी बाहेर होतो इतके दिवस, आज आलो. हे पोरं बाकड्यावर बसून येत नाही. खुर्ची घेऊन हिंडलं म्हणलं. कंपाऊंड उंच दिसतंय. खुर्ची टाका मग तेवढीच पोरगी दिसली, आवडली. हा का? कोण तुमची कोण आहे? कोण आहे ती मावाली माहिती ना? नाही. पोरगे मावाली. अयो मामा तुम्ही होय. अयो अयो हा? नाही नाही म्हणजे इकडे जाऊ. इकडे जाऊ. हा? नाही. अयो हा उघडच झालं भाऊ. मला काय माहिती बाप आहे म्हणून. बरं झालं पळालो. पण पोरगी लय भारी येते, आवडली गाड्या मला. लग्नार करणार तर इच्छा सांगाच. मी प्रयत्न सोडणार नाही. परत प्रयत्न करेन मी, पण सोडणार नाही. कुठं बघावा, कुठं सापडावा, काय करा काय खरं अक्षा हा. ते कुठे चाललो होतो एवढं तडा 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 तडा? ते तुला माहिती आहे ती पूर्वा, उर्वती. ती गोरटेली. हा 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 हा. आणि तिच्या घरी गेलतो. हा. मी दररोज बघत असतो पण मला आज दिसलीच नाही. मी असंच सापडतो कुठे गेले ते लक्षातच येईना. अरे घरी नाही ती ना, मळ्यात गेली माहिती का? मळ्यात हा मळ्यात गेलेली ती त्यांच्या. एकटीच गेलेली का? हा नाही तिचे आई बापा गेलेले संघ. ते काय झालं माहिती का? हा तिला बघितल्यापासून ना हा. माझा जीव नुसता असा कसतर होतो आणि नुसतं स्वप्नातच येते माझ्या. स्वप्नात? मेरे सपनों की रानी कब आएगी तू, इसे आई जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया, चलिया तू चलिया, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, इसे जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया, चलिया तू चलिया. ती चलिया नाही, मला चालत जावं लागेल तिच्यापाशी. बरं कुठे इकडे का? हा तिकडे पुढे गेलं का? हा पुढून एक वस्ती आहे. आता वस्ती ना त्या पत्र्याचं शेड आहे हा आणि तिथंच हा त्यांचा मळा आहे तिथं. हा का? हा ते आहे ना नक्की? हा, नक्की. तुला काय खोटं बोलणार आहे करावं? मी बघितले तर समक्ष. आज तिला बोलतोच. बर 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 हा ठीक आहे ठीक आहे. येऊ का? ये मग. मला काय कॉंग्रॅच्युलेशन म्हणशील का नाही? अरे दोस्तच आहेत आपण. हा, मग पाच वेळा वाचला होता आणि मी जाऊ का? होता माग पुढं. तुझा हा, जा. नाही पोरी इथंच बसून राय. मी आले पाठी बघून. का काय झालं? कुठे चालली तू पाठीमाग? ते उसा पाणी नाही लावलेलं का? हा हा हा. मग ते बघून येते ना. चालली काय मग तू? हा एक तुला तिकडे घरी ठेवायची भीती वाटत बांगल्यावरती. तुझा बाप म्हणलेला आहे तुला संघ घेऊन जा रानात म्हणून इकडे घेऊन यावं लागत आहे तुला. मग मी एक काम करते, मी जाते घरी. नको ग बाई इथं थांब. मी आले लगेच पाणी बघून तेवढं. मग मी एकटे थांबून काय करू? अगं मी लगेच येणार आहे ना. 1 तास लावू नको, लगेच ये. अगं लगेच येते. हा 10 मिनिटात येते. फक्त इकडून तिकडे कुठं जाऊ नको. हा इकडे इकडे फिरू का नको? अगं बाई फिर ग बाई इकडं तिकडं. मी फिरायला नाही म्हणत नाही. फक्त खाली जाऊ नको वाटायच्या. काय
आले लगेच मी. बर ठीक आहे. आता काही मी कुठं जावं पण नाही का, इथंच फिरावायचं काही. जाऊन बसते मी इथं, मला काहीतरी काम आहे. ह्याला फोन लावते मी. आता मम्मी पण गेली, जरा बोलत बसते मी ह्याच्याशी. हॅलो. हा म्हटलं काय करतो? काय रे, तुला माझी आठवण येते का नाही अजिबात? हा. अरे तुला माहितीये का मम्मीने काय केलंय? मी बंगल्यावर असले ना कुठं पण हिंट म्हणून ना मला त्यांनी तर रानात आणून बसवले, कधीच झाले. मी काय म्हणते, तू ये ना मला भेटायला, लय आठवण यायला लागली मला तुझी. हा चालते, लवकर या. मी इथं थांबते ऊसापाशी बरं का. हा ये लवकर तू. आलेच मी. कधी येते लय वेळच वाट बघतो याची. लागला रे बाबा. आली का? हा आले. लय वेळ झालं ना रे आलं तू. लय वेळच बसलोय ग तुझी वाट बघत. अरे मी ना इकडं तिकडं बघत होते, म्हटलं मम्मी आले अचानक आणि बघितलं, मग झालं का वांद. अरे तुला माहितीये का, मला ना तुझी लय आठवण येत होती. मला पण लय येते ग तुझी आठवण. पण असं वाटतं कुठं बोलवर रे तुला भेटायला. मग आज म्हटलं ह्याला इथंच बोलवते भेटायला. मम्मी नाही का माझ्यावर नुसतं शक करतीये रे. तिच्या डोक्यात काय चाललंय काय माहिती. मला ती घरी ठेवणच नाही झाली, म्हणून तिने ना मळ्यात आणलं. मग अशी मला सांगून गेली ती की मी ते ऊसाला भरणं करायला चालली, गेली तिकडं. मग तुला बोलवलं मी इकडं. बरं झालं बोलवलं. मला पण तुझी लईच आठवण येत होती आज. हा ना. होय रे. मी काय म्हणते, आपण लग्न कधी करायचं? हो ना, लय दिवस झालेत ग आपलं दोघांचं प्रेम आहे. 2 वर्ष झाले आता. मग मला तेच वाटतंय लवकरच आता लग्न करून घ्यावं आपण. तेच ना रे. तू एक काम कर ना, माझ्या घरी ये ना. मी तुझ्या घरीच येतो आता हा विचारायला. हा नक्की ये तू माझ्या घरी. पण भीती वाटते का तुझ्या आई बापाची? मी जर आलो तुझ्या घरी हात मागायला, पुढे मला मारलं बिरलं मग त्यांनी. म्हणजे तू काय मारण्याला घाबरतो का आता? हा प्रेम करायला नाही वाटली तुला भीती? प्रेम करताना बरं आला पुढं, आणि आता भीती वाटायला लागली का जेव्हा घरी ये म्हटलं तेव्हा? हे बघ, काही घाबरू बिबरू नको. बिंदास माझ्या घरी यायचं आणि म्हणायचं मला तुमची पोरगी आवडते, लग्न करायचं. प्यार किया तो डर ना क्या. बरोबर आहे का नाही? अजिबात घाबरत नको जाऊ तू असं. मी घाबराय पाहिजे तर इथं तूच घाबरायला लागले. मला तर कळा ना, पोरगी मी आहे काय तू आहे? नाही गे, माझं प्रेम आहे तुझ्यावर. हा कसलं प्रेम? इतकं घाबरट प्रेम. माणसाने कसं राहायला पाहिजे एकदम असं मोकळं मोकळं. मी कशी आहे बिंदास? तू तर लयच बिंदास आहे खरंच. त्याच्यामुळे तर आवडते मला तू. खरे. ए अरे ऐक ना, मी काय म्हणते, मी जाते बरं का आता, नाहीतर ना मम्मी येईल परत आणि परत मला बोलायला लागल. तिचं एक तर मला माहित नाही टाइम टेबल काय असतोय, कधी येते उठ सुट्टी. काय ग तुझी मम्मी आताच तर आलतो यार, थोडाच तर टाइम भेटला तुझ्यासोबत. हा तू घरी ये, लग्न कर, मग आयुष्यभर तुला टाइम देईन मी, समजलं का? आता आहे ना तुला घेऊनच येतो तुझ्या हा तुझ्या घरीच येतो आता हात मागायला. या बिंदास. नुसतं इथंच नको उठा भाषा काढत बसू. आता थोडी एनर्जी गोळा करतो जर शिकात आहे. काही माझ्या घरच्यांना मारायचंय का काय येऊन तुला? बरं चल मी जाते मग. ये चल बाय बाय. अरे वा. चल बाई, मम्मीने तर बघितलं नाही ना मला. नाही कारण लय उशीर झाला, मी गेले तिकडं. जाऊन दे, पण बरं झालं मी त्याला भेटले. माझं टेन्शन तरी गेलं. आता तो बिंदासपणे येईन माझा हात मागायला घरी माझ्या. मग माझ्या घरचे आमचं लग्न लावून देतील. वाव. हाय 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 इथंच आज जे होईन ते होईन. हिला ना बोलतोच आणि हिच्या संगच लग्न करणार आहे. बाकी आर नाही तर पार कोणालाच घाबरायचं नाही. तर मग तिच्या संगच लग्न करणार. जे होईन ते डायरेक्ट लग्न. ही माझी बायको, मीचा नवरा, विषय संपला. बाकी काहीच नाही. आता बोलणार पण कसं बोलू? आता ते ओळख ना पाळत म्हणणे पडली ना, होईन ओळख काय. तिचं माझं नाव कळलं, जुळते आमचे नाते. मी गोरा आहे, ती गोरी आहे, आणि तिला माझ्यासारखं भारी पण भेटणार आहे का? आता काय करतो ते म्हणते ना, डायरेक्ट बोलतो. काय चुकतं काय काय माहिती. तर एक तर चांगल्या कामाला चल नाही, काय चाललंय बोलतोच तिला डायरेक्ट. आता काय चाललंय? काय चाललंय? काय नाही ते मी याला ओळखती काय?
काय झालं? याला ओळखती? कोण हा? कोण हा? मला बापाने सांगितलंच होतं मला बरं का, काय? पण मी तुला नव्हतं सांगितलं. मला वाटलं तू ओळखीत असशील याला. हा? कोण तू? काय झाले? काय चाललं होतं? मी काय नाही, इकडे हे बघायला आलतो. हे काय चाललं होतं? अगं मम्मी कशाला बिचारायला मारती ग? अगं बिचाराला मारती नाही, मला तुझ्या बापाने सांगितलं होतं. यो आपल्या बंगल्यात तिथं ना असं डोकून डोकून बघत होता. हा? आणि तू ह्याला घरापर्यंत इकायला राहण्यातल्या घरी बोलवलं पण त्यासाठी तुला बागला ठेवली नाही. कोण नाही बोलावलं? मला माहिती आहे तुझं लपड याच्या संग. अगं मम्मी माझं नाही. तिला काय मारतं? तिला नका मारू, लागेल ना तिला. अगं बाई. मी तुला ओळखते का? मी ओळखते तुला. पूर्वा नाट्य करायची नाही, माझ्या समोर नाही नाट्य करायची. अगं मी याला ओळखत पण नाही. तुझं काय चाललंय मध्येच ग? ओळखत नाही कुठून आला? हा? तुझ्यामुळे मी मार खाल्लाय. थांब तुझ्या बापाला आवाज. पुरुष बाप, काय? कशाला बोलित कोणाला? पप्पा येतो मा बाप काय करती? हे काय? हा इकडे काय आला? काय रे? ते ऊस केवढा झाला बघायला आलतो. कोणाचा? रसाची गाडी ना माहिती. ओ पप्पा अरे तू खुर्ची घेऊन काय पाव होता? काय पाव होता? तुला तिला पकडलं होतं रे मी. हा, हा. तू आता या राहण्यात आला का? नाही, ऊस न्यायला आलतो. ऊस ऊस द्यायला आलता का? ऊस द्यायला आलता अरे का? नाही ना, हा? नाही मग ते तू काय बापुरी माग लागला का? सांग काय पाहतो तिला? अहो, पण हे आपलंच नाव आहे. आणि मी काय म्हणतो? वळ खाली. मी काय म्हणतो मामा, असले नाट्य करायचे होते काय तुला? अगं मम्मी माझं नाही ना काही त्यासोबत. तुझ्या आल्या कस काय इकडं? ऐका. तू कसं काय आला ए, इथं? बोललो काय बाप? मी काय म्हणतो मामा मामी देऊन टाका ना. काय म्हणला तू? काय? काय काय मामा? कोण आहे मग? तू कोणाचा मामा आहे? नाही तुम्ही कोणाचा बास आहे तू? हो ना, मी तुमचा होतो ना. आम्हाला मा माहिती काय ना. तू मा काय समज? आता ठेव की समान आपण. म्हणजे जावं घ्या ना मला करून. काय काय करायचं? दोन टोले द्या. काय तो आता काय असं तुला जवाय करायला? तो आता काय असं? जे तुमच्याकडे आहे ते माझ्याकडे आहे. हा? हा तो का बांगले शेतीवाडी सगळं आहे तो? नाही एवढं नाही, मग थोडं कमी आहे पण आहे. मग तू इकडे चाला तोड घालायला वाग. हा? पोरगी चांगली आहे, मला पोरगी आवडली. चांगली आहे? हा. मग तो करताच आहे काय? मग दे. हा? तो करता ठेवली ती नाही मग एक एवढं काम करा याला, लाट पाहिजे वर. लटका बिटका. लाट काय रे एकट्या? उचल ना, उचल. नाही परत नाही ना, परत नाद लागशील ना माझ्या पुढच्या. हा? निघायचं काम. चालले. चालले. जा परत माग पाहिलं ना बापुरी का? नाही हा. ए, तुम्ही कसं सांभाळता एवढं? अरे, काय गा? काय तो डोक्यात काही फरक नाही ना? तुमच्या दोघांच्या डोक्यात आपल्याला फरक गेली झालाय. का? आपल्या घरी काय कमी आहे का? काय असं बुरट्यांच्या मागे लागली. अगं मम्मी माझं नाहीये तुझ्यासोबत प्रेम. आम्हाला यार कळत नाही. हे प्रेम जरा. प्रेम विसरायचं सगळं. हे बघ त्या मळ्यामध्ये आपल्या तो खुर्ची घेऊन भीतीवरून असा पाहतो आता तो अहो मग त्याचे डोळे त्याचे पाय तो बघितला, मी म्हंटल का त्यानं मला बघ म्हणून. त्याला व्यक्तीनेच पकडलं होतं. मग तिकडे ठोकायचं नाही. तिने ठोकलं त्याला. तो आता याय बाळ्यात आला. हा? त्याच्यामुळे तुला बंगल्यावर ठेवली नाही, इकडे आणली मी. तो बरोबर का त्याला इकडं? अहो, मी त्या पोराला ओळखत नाही. त्याला तो कस का आला इथं? त्याच्या त्याला पायने आलाय. आई आई कशाचं कालवा चाललंय? कालवा हे काय तर बहिणीने कालवा करून ठेवला एवढा मोठा. बरं ऐक की हा. ते जाऊ दे, अंडे आहेत का? मला कोंबडी बसवायची. हा? काय कोंबडी बसवायचे अंडे आहेत का? आता कुठं कोंबड्या बसवती तू? गप गा, काय कालवा करते? गप बस. इकडं आमच्या अंडे फुटले सगळे. काय हा अंडे फुटले ना इकडं. काय झालं तर? या काय तो बहिणीनं अहो दादा बोला तर काय झालं? वाटोळं केलं हिने, काय बोलायचंय? आता एक तर तुला इकडे जवळ दिलं हा मग बरोबर. तू कशी वागली? तुला ना नवरा कसा चांगला करू दिला बरोबर ना? आणि दिलं आणि नांदा ती का नाही तिथं? हो काय झालं आणि मग? हिला पाच त्या मळ्यातून या मळ्यात आणलं तिच्या आईनं. मी तिच्या आईला सांगितलं का तू पुरीला त्या मळ्यात घेऊन जाय आणि तू एक पोरे आला इकडे भेटायला तिला. अयो पहिले तिथं बंगल्यात डोकीत होता, यांनी पाहिलं म्हणून मी बंगल्यावर इकडं आणली. अगं, पूर्वा काय इकडं करते? आलाय तू माग. अरे तुम्ही काय सगळेच्या सगळे डोक्यातून सरकलेत काय? हा हे बा टाका टाकी तवाले आता. काय या टाका तुमच्या टाकीन? बहिणीला. वा. टाका ना, काय हा? बघा, टाका ठोका तिला. दादा. शेपारली ती सर, काय लाड करते? करून हा? करून. पूर्वा करायचं ते तू त्या मुला प्रेम करते का? अगं नाही ग ताई, तुला माहितीये माझं नाहीये त्या पोरावर प्रेम. आणि आहे ना तुला माहिती का, पहिली गोष्ट मी त्या पोराला बघितलं नाही, ओळखत नाही मी त्याला अजिबातच. अहो दादा अय छान आहे की पोरग. हिचा प्रेमी. हा?
सांगा आता डोक्याला कसं आवडणार रे भावाला. अरे कसे पोरं गोळा करून राहिली तू नुसते. याच्यासाठी तू मेकअपला पैसे वापरती का? याच्यासाठी पार्लरला जाते का तू? अगं त्या पोरीने चांगला सुखात संसार केला, तिला चांगलं लग्न करून दिलं, तू आमचं वाटोळं चाललास, नुसतं नाक घातलंय पोरीने. द्यावा हा झाला का तो येतो, तो झाला का येतो. हा? माझं प्रेम आहे तुमच्या मुलीवर. आम्ही लग्न करायचं ठरवलेलं आहे दोघांनी. भाऊ तो लय डेअरी केली रे. कुठला आहे तू? मी का अहो शेजार गावचाच आहे तुमच्या. शेजार गावच्या? अहो जमिनी बिमिनी मशात आमच्याकडे. हा म्हणजे तो त्या निलेशचा मुलगा आहे का? हा. खालच्या मळ्यातला? हा अहो निलेशचा मुलगा आहे, यांच्या घरी लय शेती आहे दादा. म्हणजे आता तू थिंकी टाकून द्यायला मोकळी. अगं नाही, ती त्यानं मला सांगितलं म्हणून म्हणती. तिला माझं चांगलं वाईट कळतं. तुम्ही जन्म देऊन तुम्हाला काहीच कळा नाही माझं. पुरे खरं सांग बर का, तो आता जाता दात धरलाय. हे बघ मम्मी पप्पा, आणि तुला पण सांगते मी, माझं त्याच्यावर प्रेम आहे बरं का, भरपूर आहे. आणि ना आम्ही लग्न करायचं पण ठरवलं होतं. आणि तो ना मला पळून घेऊन जाणार होता, पण मी त्याला बोलले की माझ्या घरी येऊन तू सगळं सांग. आणि तो आलता ना याडा डोक्यात पांगला, तो माझा कोणी नाहीये, मी त्याला ओळखत सुद्धा नाहीये. तुला माहितीये का आता काय झालं? तो कोण होता काय माहिती, मला छेडायला आलता, माझ्या आईने मला धुतलंय. तुला छेडायला हा, कोण होता तो? मला नाही माहिती कोण होता तो. का माहिती? मला नाही माहिती तो कोण आहे. अहो तात्या तसं काही नाही, आम्ही दोघं आहे ना लय दिवसाचं प्रेम आहे आमचं. 2 वर्ष झाले आम्ही एकामेकावर प्रेम करतो. तर हे बघा मला ह्यासोबत लग्न करायचंय, माझं लग्न तुम्ही लावून द्या बरं. बरं मी काय म्हणते दादा, खरंच ह्यांच्या ना घरी 15 एकर जमीन आहे, परत 2 विहिरी आहेत, यारे नंतर ट्रॅक्टर आहे, लय मोठी माणसं इथे माहितीये का? माहित आणि मला- या गोष्टीत. तुम्ही एक काम करा, सरपंचाला फोन लावा त्यांना लगेच. ऐका ना, काय रे तू? ऐका माझं. आवा तात्या तो. ऐकून ते घ्या, ऐकून ते घ्या. ऐकून घ्या. परत आला का? ऐकून घे, माझं बी तिच्यावर लय प्रेम आहे. प्रेम आहे. दोन येतं काय देत तुम्हाला? काय हात उतावला छेड काढली का? तुम्हाला सांग आता. छेड नाही काढली. आता मग तुम्ही याला अहो, नुसतं हातात काय घेता? हाणा की. मला द्या नाही. आयो, आयो, मला मी काय ऐका ना, मी काय म्हणतो, दादा थांब जरा थांब. बघ ना मी बी भारी दिसतो, माझ्याकडे बी आहे शेतीवाडी. तू थांब ना भाऊ, तू थांब, तू खूप फेटतो. अरे तू मला असं का बोलला रे अगोदर? कधी? तू आधी अगोदर असं बोलला का? धपत ते मामी केवढे कुणाची मामी? बोला झाला असतं मा. माझे सासूबाई ती. अरे काय सासूबाई, अरे प्रेम करायला आधी मार खावं लागतं. मी मार खाल्लाय सगळ्यांचा. तू खाल्लाय कधी? ते सांग मीच लग्न करणार आहे. हा, ए गप्पे, मला तू आवडत नाही मंद. लग्न झालेलं आवडेल ना? येडा आहे तू. अहो, ऐकलं ना, तुला कोण आवडतं का? तू आवडतो मला, माझा नवरा येतो. कधी झाला? अरे कधी झालं? तुम्ही लग्न बी लावून केलं? हे बघा तो आता आहे ना महापुरे तू ओ, आवडत सरपंच साहेब चालले. ओ, सरपंच साहेब इकडे. तेच आवाज काय चाललाय तुमचा? धिंगाणा धिंगाणा. बरं झालं आले सरपंच तुम्ही. या पोरगीन 2 नवर देव. हा? तुम्हीच सांगा आता काय तुम्ही करावं. सांगा काय काय करायचं. झालं झालं काय? आता बघा हा एक आहे ना त्या मळ्यामध्ये पण मावल्या खुर्ची घेऊन आता पिचवरून पाहत होता पुरीला. बर ते झालं तर पुरीच्या आईला सांगितलं म्हणलं पुरीला तो बरोबर दुसऱ्या रानात घेऊन जाय. आता ह्या रानात आलो तरी हा इडा आला. बर हा कोण? तिचा होणारा नवरा आहे मी. हा, तुझं कोणावर प्रेमी? माझ्या लक्षात आलंय सगळं. ह्याच्यावर. याच्यावर आहे होय तिकडे. तुझं काय? माझं बी आहे तिचं, पण तिचं नाही माझ्यावर. आयो, एक तर रस्ता आहे का? मग कोण आहे का? अरे हे जे काय कुणाचे तू- कुणाचे? एक तर- आणि मग तिचं नाही. जाऊ दे, तुमचं जर असेल ना बाबूराव यांचं लग्न करून द्या लवकर. मी लग्नाला येतो, लवकरच लग्न उरकून टाका. म्हणजे असं काही टुकार टाकार पोरं त्रास देणार नाही. हा चालेल. पोरगी आज वय निघून चाललंय, ते पोरग पण कुठला आहे रे तू? खालच्या मळ्यातला आहे, आमच्या शेजारचं. मला इथंच दिलंय ना खालच्या वाडीत, तुम्हाला माहिती नाही? असं आहे या होय. काकूंला सगळं चांगलं आहे, माहिती याच्या आमचं. घरी चांगलं आहे का? अहो 15 एकर जमीन आहे, यारे ट्रॅक्टर 2-3 वा वा वा, विहिरी. मग काय अडचण नाही. ए, लावून टाका. आणि तू पाठव. माझं गाणं कुठं लावलं? लग्नाला अरे तिकडे डोर जा. त्यांच्या लग्नाला. गुलाबजाम खायला ये. वय. ए, जा ना सरपंच गुलाबजाम खायला येईल. हा. जाऊ दे. जाऊ लग्नाला बोलू त्याला. चला यांचं आहे ना लग्न लावून टाका. बर तो लवकर मुहूर्त बघा आणि त्या लावून. हा चालेल. हा जाऊ दे. बरं, सरपंच म्हणतात तसंच करू. जाऊ मी दे. चाललोय, मला काय नाही. हा? बरोबर या सरपंच. आई अंडी नेऊ का? हा नी. हा देते वय. तुम्ही देते दोघांनी वय, बाय. ना मला लय मारलंय बरं का, मी बदला गेली ह्याचा. हा तू चल आता चल. तुला शहारी झाली ना चल. होय, होय. चाल बरं चाल. चल. पाहुण्याला चहा पाणी पाच जातात. चल चल हा? चल.